नमस्कार. आज आहे 2 एप्रिल 2026. चला पटकन नजर टाकूया की गेल्या 24 तासांत आपल्या देशात आणि जगात असं काय काय घडलंय ज्याचा आपल्या सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. कधी विचार केलाय का की फक्त एका दिवसात म्हणजे 24 तासात जग किती बदलू शकतं? देशाच्या सुरक्षेबद्दल मोठे निर्णय घेतले जातात, प्रशासनात ऐतिहासिक बदल होतात, नवीन तंत्रज्ञान येतं आणि क्रीडा विश्वात तर रोज नवे विक्रम रचले जातात. आजचा दिवसही काही वेगळा नाही. तर आज आपण या 5 महत्त्वाच्या भागांमध्ये काय घडलं ते बघणार आहोत. संरक्षण, प्रशासन, समाज आणि तंत्रज्ञान, खेळ आणि अर्थातच जागतिक आणि आर्थिक घडामोडी. चला एक एक करून बघूया. सुरुवात करूया संरक्षण क्षेत्रातून आलेल्या एका जबरदस्त बातमीने. भारतीय नौदलाची ताकद आज खूपच वाढलीय. ही आहे दुनागिरी. आता ही फक्त एक युद्धनौका नाहीये, तर ही आहे भारताने स्वतः बनवलेली एक स्टेल्थ फ्रिगेट. स्टेल्थ म्हणजे काय? तर अदृश्य. ही युद्धनौका शत्रूच्या रडारला अगदी सहज चकमा देऊ शकते. याचाच अर्थ समुद्रात भारताची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. ही फ्रिगेट प्रोजेक्ट 17A चा भाग म्हणून बनवण्यात आली आहे. आणि बनवली आहे कुणी? तर कोलकाताच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी. हे आपल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक खूप मोठं यश आहे, नाही का? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? या जहाजाच्या बांधणीसाठी वापरलेलं जवळजवळ 75% साहित्य हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. हेच तर आहे मेक इन इंडियाचं एक उत्तम उदाहरण. बरं, संरक्षण क्षेत्रात जशी आत्मनिर्भरता दिसते ना, तसाच एक खूप महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल महाराष्ट्राच्या प्रशासनात पण झाला आहे. ही खरंच एक खूप मोठी आणि अभिमानास्पद बातमी आहे. अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी निवड झाली आहे आणि त्या हे पद सांभाळणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. हा खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक क्षण आहे. आणि हा बदल काही फक्त एका नियुक्तीपुरता नाहीये. महाराष्ट्राच्या प्रशासनात महिलांचा सहभाग सातत्याने वाढतोय. सुनेत्रा पवार असतील जे उपमुख्यमंत्री आहेत, रश्मी शुक्ला ज्या पोलीस महासंचालक आहेत, किंवा सुजाता सौनिक ज्या मुख्य सचिव आहेत, या सगळ्या महिलांनी राज्याची महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. आता वळूया समाज आणि तंत्रज्ञानाकडे. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळतेय. तंत्रज्ञान एकीकडे आपली सुरक्षा वाढवतंय, पण दुसरीकडे तेच तंत्रज्ञान आपल्या आरोग्यासाठी एक आव्हानच बनत चाललंय. कसं ते पाहूया. आधी बघूया सुरक्षेबद्दल. सार्वजनिक सुरक्षेसाठी आता टेक्नॉलॉजीची खूप मदत घेतली जात आहे. दूरसंचार क्षेत्रातली आपली सरकारी संशोधन संस्था C. आणि दिल्ली पोलिसांनी एकत्र येऊन गुन्हेगारी नियंत्रणासाठी एक करार केलाय. यामुळे आता संशयितांना ओळखणं आणि शहराला सुरक्षित ठेवणं आणखी सोपं होणार आहे. ही झाली तंत्रज्ञानाची एक बाजू. पण दुसरी बाजू अशी आहे की याच तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे काही गंभीर समस्या उभ्या राहत आहेत. यावर उपाय म्हणून कर्नाटक सरकारने डिजिटल डिटॉक्स नावाची एक खूप धाडसी योजना आणली आहे. याचा मुख्य उद्देश आहे मुलांमधलं मोबाईल आणि सोशल मीडियाचं व्यसन कमी करणं. या योजनेतले प्रस्ताव ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. यात असं म्हटलंय की 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मोबाईल डेटा आपोआप बंद व्हावा. इतकंच नाही तर त्यांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा विचार आहे. हा निर्णय जर लागू झाला तर त्याचे खूप मोठे परिणाम दिसू शकतात. चला आता वळूया क्रीडा जगताकडे. कालचा दिवस तर नवीन विक्रम आणि नवीन चॅम्पियन्सनी गाजवलाय. टेनिसमधली जी प्रतिष्ठित मियामी ओपन स्पर्धा आहे, त्यात पुरुष एकेरीचं विजेतेपद जॅनिक सिन्नरने पटकावलं, तर महिला एकेरीमध्ये आर्यना सबालेंका चॅम्पियन ठरली. दुसरीकडे गॉल्फमध्ये ॲलेक्स फिट्झपॅट्रिकने इंडियन ओपन जिंकून एक नवीन इतिहास घडवला. हे त्याच्या करिअरमधलं पहिलं DP वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. आणि आता येऊया आपल्या सगळ्यांच्या आवडत्या खेळाकडे, क्रिकेट. हा आकडा बघा, 4000. हा आकडा एका अशा विक्रमाशी जोडलेला आहे जो आजपर्यंत कुणालाही करता आलेला नाहीये. आणि हा विक्रम केलाय किंग विराट कोहलीने. IPLमध्ये धावांचा पाठलाग करताना म्हणजे चेस करताना 4000 धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरलाय. खरंच एक अविश्वसनीय कामगिरी आहे ही. आणि आता शेवटी एक नजर टाकूया जागतिक आणि आर्थिक स्तरावर घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर, ज्यांचे परिणाम आपल्याला भविष्यात बघायला मिळतील. आता हा आकडा बघा, 250. हा फक्त एक नंबर नाहीये, तर एका महासत्तेच्या इतिहासात होणाऱ्या एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला लवकरच 250 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेलाय. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या डॉलर नोटेवर त्या देशाच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांची सही असणार आहे. हा बदल किती मोठा आहे हे यावरून समजतं की 1861 पासून म्हणजे तब्बल 165 वर्षांपासून चालत आलेली परंपरा या निर्णयामुळे मोडली जाणार आहे.
हा खरंच एक खूप मोठा ऐतिहासिक बदल आहे. आणि शेवटी एक बातमी आपल्या देशातून. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिलला आपला 91वा स्थापना दिवस साजरा केला. 1935 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचा प्रवास खरंच खूप मोठा आहे. तर आज आपण संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेपासून प्रशासनातील ऐतिहासिक बदलांपर्यंत आणि तंत्रज्ञानाच्या दोन्ही बाजू, चांगली आणि वाईट, पासून ते जागतिक परंपरेतील बदलांपर्यंत अनेक गोष्टी बघितल्या. या सगळ्या घडामोडी पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की यापैकी कोणत्या एका बदलाचा आपल्या भविष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव पडेल. विचार करायला लावणारा प्रश्न नाही का?